स्वराज्य देशा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 30/9/2020 ला मी सानू गोनमोडे पालांगूर येथे शिकत असून मी विषय मांडते माँसाहेब जिजाऊ ते सावित्रीबाई फुले एक स्त्री संघर्ष। नव्या दुनिया सीमेवर माझा मुलूक खदिसे राष्ट्राची मी संस्कृती जिजाऊ माझे नाव असे। मित्रांनो, इसवी सन 1293 चा कालखंड अल्लाउद्दीन खिलजी या अफगाण गणिमाने या दौवर्षीय राज्याचा पराभव करून महाराष्ट्रात आपली सत्ता काढली। चारही बाजूंनी परकीयांनी मराठ्यांची सत्ता काबीज केली। आपण आपल्या प्रांताचे मालक असूनही गणिमांनी आपल्याला चाकर बनविले। पण जिजाबाई काळे स्वभावाच्या व बडलोर वृत्तीच्या होत्या। त्यांच्या नसानसात प्रदेशाभिमान होता आणि म्हणूनच प्रदेश व प्रजेला परकीयांच्या जोखडातून मुक्त करून स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसून देणं, यातूनच शिवबाला घडविण्याचा दृष्टिकोन माँसाहेबांचा होता। तत्कालीन परिस्थितीची पाहणी करून रयतेला जुलमाविरुद्ध दंड थोपटण्याचे आवाहन त्यांनी केले। यातूनच त्यांचा राष्ट्राभिमान दिसून येतो। चारही बाजूंनी शत्रूंचा घेराव असताना डोक्यात स्वराज्याभिमान भिनलेल्या माँसाहेब म्हणजे निश्चयाचा महामेरू होत्या। मित्रांनो, निश्चयाचा महामेरू शतकांच्या मर्यादांना खिंडार पाडून जागतिक पातळीवर शौर्याची तुलना व्हावी असा ध्यास माऊलीने जोपासला आणि अतुलनीय धैर्याचा परिचय देऊन कार्यसिद्धीला पोहोचविले। श्रोतेहो, शत्रूपुढे पोटच्या गोड्याला उभं करण्यासाठी वाघाच काळीज लागते मित्रांनो, वाघाच काळीज। पण माँसाहेबांचा एकच ध्यास, स्वराज्य स्थापन। आईची आज्ञा मानली शिरसावण्य आणि घातलं वाघाच्या जबड्यात हात। अहो, इतकंच काय तर शिवाजी व संभाजी आग्रात जेरबंद असताना माँसाहेबांनी पुरुषार्थ दाखवून एकही किल्ला शत्रूंच्या तावडीत जाऊ दिला नाही। शहाजीच्या मृत्यूनंतर माँसाहेब सती गेला नाही। सतत 30 वर्ष मायभूमीच्या रक्षणासाठी शिवबा घडविला आणि स्वराज्याचा झेंडा रोविला। आणि म्हणूनच 17व्या शतकातील महान स्त्री म्हणून माँसाहेबांचा इतिहास गौरव करतो। श्रोतेहो, माँसाहेबांप्रमाणेच 19व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्री शिक्षणाचे भरीव कार्य सावित्रीबाईंनी केले। अन्याय, अत्याचार आणि अज्ञान यांचा धर्मांध सनातन डोंगर सोडून मूर्ख मुलींना सुख देण्याकरिता धडधड शिक्षणाची काळ धरून चूल आणि मूल करून अश्रू ढाळणाऱ्यांचे आस्व पुसले। मुलींकरिता अनेक शैक्षणिक संस्था काढून त्यांच्या जीवनाची बाग फुलविली। रसिको हो, इसवी सन 1848 ला पुण्यात भिडेंच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली खरी, पण पुढे म्हणजे धर्ममार्तंडांची काशीच होती आणि या ठिकाणी शाळा करावी त्याही शूद्रांनी छे कसे खपणार त्याची धर्ममार्तंडांना। लागलीच समाजकंटक सावित्रीबाईला नीतीच्या पवित्र कार्याला विरोध करायला। पण मित्रांनो, समाजोद्धार शैक्षणिक वसाने भरवलेल्या सावित्रीने सुवर्णांच्या शिव्या, शोभ, दगड, माती आणि शेण मारून विरोध करणाऱ्यांना भीक घातली नाही। उलट महाराष्ट्र दीपस्तंभाप्रमाणे समाजाला मार्ग दाखविणारी 3 जानेवारी 1831 ला भूतलावावर आलेली सावित्री म्हणजे मुक्तिदेवता आहे। मित्रांनो, मुक्तिदेवता। अक्षर ओळख नसतानाही शिकल्या सावित्रीबाई मूर्ख अबला शूद्रांसाठी ठरल्या मुक्तीदायी।